कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। त्यांची हिंमत असेल तर आमच्या तंगड्या तोडायला यावंच, माजी खासदार विनायक राऊत यांचं खुलं आव्हान। रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली, पोलीस अधीक्षक कार्यालयात निरोप समारंभ संपन्न। कुलकर्णी यांनी रत्नागिरीवासियांचे मानले आभार। मुस्लिम दाम्पत्यानं केलं कन्यादान, चिपळूणमधील आदर्श विवाह सोहळा संपन्न। आणि म्हाळुंगे येथे असावरी साहित्य संमेलन 2025 संपन्न। असावरी प्रकाशन मुंबई आणि कोमसाकचे आयोजन। पाहुयात सविस्तर वृत्त। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे इथल्या शेतकरी कष्टकरी लोकांचं मोठं नुकसान होणार असून पर्यावरणाची रास होणार आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग कोस्टल रोड महत्त्वाचा आहे, शक्तीपीठ महत्त्वाचा नाही। रत्नागिरी ते नागपूर हा मोठा रस्ता सुरू आहे, त्यामुळे शक्तीपीठ उभा करण्याचा उद्देश काय, यासाठी लागणारा निधी शेतकरी जनतेच्या हिताचा आहे की ठेकेदारांच्या आडून मंत्र्यांचे खिसे भरणार आहे, असा सवाल माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे। तर राणेंनी पोकळ धमक्या देऊ नयेत, बाधित शेतकरी बागायतदारांसह आम्ही खंबीरपणे उभे आहोत, हिंमत असेल तर आमच्या तंगड्या तोडायला यावं, असं खुलं आव्हान देखील राऊत यांनी केलंय। पर्यंतचा रस्ता, पालीतलं पूल, लांजातलं पूल हे तयार व्हायला किमान अजून 1 वर्ष तर लागेल। आणि संगमेश्वर ते पाली आणि रायगड जिल्ह्यातील माणगावच्या पुढचा भाग हा संपूर्ण तयार करायला अजून किमान 1 वर्ष तर नक्कीच लागेल। त्यामुळे तुमचं 30 जून हे थातुरमातुर डेडलाईन हे आजपर्यंतच्या अनेक मंत्र्यांनी जशी दिली तशी तुमची पण असेल। म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुरा करायचा नाही, कोस्टल रोड जो कोकणचा खऱ्या अर्थाने भाग्यविधाता आहे, कोकणच्या पर्यटनाला आणि कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणारा एकमेव महामार्ग म्हणजे कोस्टल रोड असेल। माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हा कोस्टल रोड सिमेंटचा करण्यासाठी जवळजवळ 9,700 कोटीची तरतूदसुद्धा त्यांनी केली होती। आजही त्या कोस्टल रोडच्या बाबत मात्र हे सरकार काही बोलत नाहीत, त्याची सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करत नाहीत। आम्हाला कोस्टल रोड महत्त्वाचा आहे, आम्हाला मुंबई गोवा रोड महत्त्वाचा आहे, आम्हाला शक्तीपीठ महत्त्वाचा नाही आहे। शक्तीपीठातून आत्तासुद्धा रत्नागिरी ते नागपूर, मिऱ्याबंदर ते नागपूर हा केवढा तरी मोठा रस्ता चालू आहे, जो रत्नागिरीला कोल्हापूरला वरती चढतो। आता तो एकीकडे तर आहे, दुसरीकडे मुंबई गोवा आहे, तिसरीकडे कोस्टल रोड येणार आहे। आणि मग रत्नागिरी ते नागपूर एवढा मोठा जोडणारा जो रस्ता असताना त्याला पॅरलल असा शक्तीपीठ उभा करण्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? यापूर्वी सुद्धा केंद्रीय वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की एक सिमेंट कॉन्क्रीटचा रोड सीसी रोड बनवत असताना 1 किलोमीटरला साधारण 30 कोटी रुपये लागतात, 30 करोड रुपये। आता मंत्र्यांच्या ज्या भाष्यावर जर विश्वास ठेवून गणित मांडलं तर 806 किलोमीटरला 86,000 कोटी लागणार। म्हणजे एकीकडे गडकरी म्हणतात की 30 कोटीमध्ये आम्ही सीसी रोड बनवतोय आणि दुसरीकडे शक्तीपीठाच्या प्रत्येक किलोमीटरला 100 करोड। आजपर्यंतचा जागतिक विक्रम आहे तो। समुद्राखालून जरी टनेल काढला तर त्याला एवढा खर्च येणार नाही, एवढा मोठा जागतिक करोड जागतिक विक्रम मोडणारा हा शक्तीपीठाचा 86,000 करोड रुपये हे कोकणवासियांसाठी आहेत, वर्धा ते बांधापर्यंतच्या ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत की कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या खिसे भरणारा हा महामार्ग आहे, त्याचं त्यांनी उत्तर द्यावं। आणि मग दुसरीकडे नेहमीप्रमाणे तंगड्या तोडू, हातपाय तोडू,
समोर येणाऱ्याला धडा शिकू अशा पोकळ बेडकाच्या डराव करणारे हे नारायणराव राणे साहेब, सिंधुदुर्गाच्या दुर्दैवाने निवडून आलेले खासदार, त्यांनी मागच्या आठवड्यात धमकी दिली शक्तिपीठाला विरोध करणाऱ्यांच्या तंगड्या तोडू. म्हणजे अजूनही मूळ स्वभाव त्यांचा गेलेला नाही आहे. म्हणजे मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले, पुन्हा खासदार झाले, तरीसुद्धा मूळ स्वभाव जो आहे तंगड्या तोडण्याचा तो अजून नारायणराव राणे यांचा गेलेला नाही. हे सिंधुदुर्गवासियांचं दुर्दैव आहे. पण मी या आपल्या माध्यमातून नारायणराव राणे यांना आव्हान देतो की शक्तिपीठाला विरोध जे शेतकरी बागायतदार आपली परंपरागत भूमी वाचवण्यासाठी जे रस्त्यावर उभे राहत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे राहणार आहोत. आणि कदाचित मेच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही या सगळ्या 12 गावातल्या ज्या शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, विरोध करणारे आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटणार सुद्धा आहोत. आव्हान आहे माझं नारायण राणेंना, जर हिंमत असेल तर माझ्यासहित आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तंगड्या तोडायला तुम्ही या तिथे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई येथे बदली झाली आहे. काल सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात निरोप समारंभ संपन्न झाला. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे, ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, ज्येष्ठ पत्रकार पराटकर, सचिन सावंत, दुर्गेश आखाडे सहित पत्रकार, पोलीस कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतामध्ये धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी वासियांचे आभार मानलेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधील अनेक ठिकाणचे आलेले अनुभव सुद्धा आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले आहेत. पेन्शनची कारवाई होणार, तर मलाही तसंच वाटलं. परंतु सरांनी त्याबद्दल काहीच हे केलं नाही. ठीक आहे म्हटले सर, तुम्ही लगेच टीम वगैरे लावा, कुठे गेला काय, म्हणजे CCTV वगैरे बघा, असं थोडंसं हे केलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे मलाही असं आश्चर्य वाटत होतं की कुणावर कारवाई नाही किंवा सर ओरडले सुद्धा नाही. म्हणजे नेमकं सरांची कामाची पद्धत कशी आहे याच्याबद्दल थोडं कुतूहल पण वाटत होतं. तर मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो आरोपी आपल्या पोलीस स्टेशनने मुंबई की नवी मुंबई तिकडून कुठून तरी ताब्यात घेतला. त्यानंतर सरांनी आपल्या अंमलदारांना रिवॉर्ड दिला. म्हणजे आपण सगळ्यांनी खूप वर्ष, माझ्यापेक्षा जास्त सर्व्हिस झालेली इथे सगळेजण आहेत, तर आपण जेव्हा कोणी अधिकारी असेल तर मग पनिशमेंट नेचरचे अधिकारी आहेत का असंही म्हणतो. तर सरांच्या बाबतीतला हा पॉझिटिव्ह अप्रोच जो आहे कामाच्या प्रतीचा, तो मला त्या अगदी पहिल्या अनुभवातून मिळाला. त्याचा अजून म्हणजे एखाद्या निगेटिव्ह स्टोरीचे आपण कसं पॉझिटिव्ह स्टोरीमध्ये त्याचं हे करू शकतो, कामामध्ये रूपांतर करू शकतो, तो प्रसंग होता. कारण नंतर ती केस चालवली आणि त्याला कन्व्हिक्शन सुद्धा घेतलं. म्हणजे आरोपी ताब्यातून पळून गेला म्हणून त्या अंमलदारांना पनिशमेंट देण्यापेक्षा त्यांच्याकडूनच चांगलं काम करून घेऊन त्या आरोपीला कन्व्हिक्शन पुन्हा जेलमध्ये ठेवलं. तर ही एक अतिशय पॉझिटिव्ह स्टोरी, म्हणजे वेगळ्या पद्धतीने काम आपण करू शकतो. सांगण्याचा उद्देश हा की लोकांशी जर आपण चांगलं बोललो, चांगलं वागलो, त्यांच्याशी आपण जर संवाद साधला, त्यांच्या मनात जर आपण शिरलं, की लोक फार चांगले की तुमचं आहे ना ती लोकगीताच्या म्हणी, त्या कोकणची माणसी साधी बोळी, त्याच्या हृदयात शहाळ्याची तुझी काय ही तशाच प्रकारची माणसांचा इथं खऱ्या अर्थानं गुणधर्म दिसतो. किंवा पु ल देशपांडे सुद्धा म्हटलेलं आहे, वरून ओबडधोड दिसणारी माणसं जसं फणस असतो तसं दिसताना वरून ओबडधोड दिसतो, तसं पिकला की जातून अतिशय रसाळ होतो, गोड होतो. तशा प्रकारच्या माणसांचं वर्णन त्या ठिकाणी निश्चितपणे करावं लागेल. आणि ह्या सगळ्या गुणधर्म मला वाटतं आपण कुठेतरी सर्वांनी आपण शिकले पाहिजेत. पोलीस विभागामध्ये काम करत असताना आपण वेगवेगळ्या भागामधून ह्या जिल्ह्यामध्ये काम करतो, त्यावेळेस आपण इथल्या भागाशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या लोकांशी एकरूप व्हायला पाहिजे. इथल्या लोकांशी आपण कशा प्रकारे एकत्र झालं पाहिजे हा भाग आपल्याला फार महत्वाचा आहे. आणि त्यानेच आपल्याला काम करणं फार सुलभ होणार आहे. नेहमी अनेक वेळा मी सांगत आलेलो आहे, म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना पण सांगत आलो, पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये पण हीच बाब मी नेहमी सांगत आलो. इथल्या मातीशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल, इथल्या लोकांच्या संस्कृतीशी, त्यांच्या चालीरीतींशी, रूढींशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल. मग आपल्याला काम निश्चितपणे करता येईल. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं आपण काम करतो आहोत. सर्वप्रथम आभार मानताना मला वाटतं सगळ्यांचीच मानावं लागतील. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे मानावं लागतील, रत्नागिरी जिल्ह्यातली जनता आहे त्याचे पण आभार मानावं लागतील.
मला सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचे आभार मानावे लागतील. मला ते आभार मानताना मला खरं तर मी नेहमी लहानपणापासून पु ल देशपांडेंचा म्हणजे काय म्हणतात त्याला चाहता आहे. त्यांचं साहित्य, त्यांचं कथाकथन, त्यांचे पुस्तकांचं वाचन करणं, कवितांचं वाचन करणं, नाटकंसुद्धा त्यांचं पाहणं हा माझा छंद होता. आणि मी लहानपणापासून मला एक अट्रॅक्शन होतं की पु ल देशपांडेंनी जे कोकणाचं वर्णन केलं आहे त्या कोकणात जायचंच आपल्याला, तिथे सेवा करायचीच. आणि अशा प्रकारच्या माझा जो मानस होता आणि त्या उद्देशाने मी खरं तर रत्नागिरीमध्ये इंटरपोलवरून आल्यानंतर सुद्धा कोणी काही लोक म्हटले सिंगापूरवरून आला माणूस, फॉरेनवरून आला तो डायरेक्ट कोकणात येतोय. पण माझी ती इच्छा होती, मनामध्ये इच्छा होती आणि खरं अर्थानं ती पूर्ण झाली. सध्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडवण्याचं काम सुरू आहे. मात्र चिपळूणमध्ये एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. शहरातील गोवळकोट येथे राहणाऱ्या इम्रान सय्यद यांनी स्वतःच्या घरी कामाला असलेल्या हिंदू मुलीचं लग्न हिंदू संस्कृतीप्रमाणे स्वखर्चानं लावून दिलंय. लहानपणापासून आई वडील नसलेली प्रतिभा इम्रान सय्यद यांच्या घरी राहायला होती. घरकाम करता करता ती इम्रानच्या घरातील एक सदस्य बनली. 16 वर्ष स्वतःच्या घरी राहिलेल्या बहिणी समान मुलीचा विवाह हिंदू संस्कृतीप्रमाणे आज त्यांनी लावून दिला. तिच्यासाठी अनुकूल वर शोधून त्याची घरची परिस्थिती तपासून हा विवाह ठरला. इम्रान सय्यद याचे संपूर्ण कुटुंब हा विवाह सोहळ्यात यामध्ये सामील झाले. इतकेच नव्हे तर लग्नासाठी लागणारे दागिने, आहेर, संसार उपयोगी भांडी अशा अनेक गोष्टी भेट देऊन त्यांनी एक प्रकारे कर्तव्य पार पाडले. गोवळकोटमधील राहणाऱ्या या तरुणानं एक वेगळा आदर्श घडवून दिलाय. इम्रान सय्यद या दाम्पत्याने या मुलीचं कन्यादान केलंय, तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च इम्रानने केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा 27वा पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. या दीक्षांत समारंभाच्या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांचं कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंत्री भरत गोगावले, प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रेमलाल पटेल, संचालक विश्वेश्वरय्या, कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर आदींसह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, आजी माजी विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कोकण मराठी साहित्य कट्टा महाराष्ट्र आणि आसावरी प्रकाशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील महाळुंगे येथे ग्रामीण कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉक्टर मारुती कांबळे, शिक्षण तज्ज्ञ आणि ज्येष्ठ विचारवंत, कार्यक्रम अध्यक्ष सुनील जाधव, कविवर्य सुशील शिर्के, राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबईचे अध्यक्ष प्रताप पवार, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे संचालक पेडी पवार, बौद्धजन पंचायतचे अध्यक्ष खांबे, आत्माराम मेस्त्री, रुपेश पवार, महाळुंगे बौद्ध विकास मंडळ स्थानीय अध्यक्ष रवींद्र पवार आदी उपस्थित होते. कवी संमेलनाचे आयोजन कवयित्री स्वप्नपूर्तिकार रिया पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या गावी केले. रिया पवार यांनी आसावरी प्रकाशन मुंबई या संस्थेची निर्मिती केली असून त्या उत्तम निवेदिका, यूट्यूबर आहेत. त्यांच्या दुसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्राचार्य निलेश पवार यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रकाशन संस्था आणि या संस्थेच्या प्रमुख स्वप्नपूर्तिकार रिया मॅडम यांनी आज महाळुंगे या ठिकाणी गृहप्रवेश आणि चारोळी संग्रहाचं उद्घाटन याचबरोबर कवी संमेलन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.